आता किती सगळ्यांना टेन्शन येते ना की डिलिव्हरी झाली, वजन वाढलं, परत तो ब्रेक मिळेल का, हो. परत स्क्रॅच पासून सुरुवात करावी लागेल का. खरं. मला सांग 28 वर्षांपूर्वी हा विचार तुला एकदा तरी शिवला होता? नाही नाही. नाही, अजिबातच नाही. म्हणजे जेव्हा मला असं कळलं की माझ्याकडे गुड न्यूज आहे, तेव्हा मी काहीच म्हणजे तो विचारच आम्ही केला नव्हता. करिअर आहे, हे आहे, ते आदेशचं आहे ना, मग मला बाळ हवंय. हो, म्हणजे असा विचारच नव्हता. तेव्हा मी चंद्रलेखाचं नाटक करत होते, खरंच माझ्यासाठी नावाचं, आणि जे देवेंद्र पेमने लिहिलं होतं, आणि ना त्याचे 50-60 प्रयोग झाले होते. आणि तेव्हा ते नाटक ऍक्च्युली धरायला लागलं होतं आणि लोकांना आवडत होतं. आणि मी प्रेग्नंट राहिले. आणि मी अक्षरशः तुला सांगते मी की मला ते एकच टेन्शन आलं की मोहन काकांना, मोहन वाघांना कसं जाऊन सांगायचं की आत्ता कुठे बुकिंग सुरू झालंय, आता छान बुकिंग होतंय आणि मला नाटकात काम नाही करता येणार. आणि मी गेली मोहन काकांकडे, त्यांच्या घरी, शिवाजी पार्कलाच त्यांचं घर होतं दादरला. आणि मी म्हटलं, काका एक प्रॉब्लेम आहे. काय झालं तुझं, काय प्रॉब्लेम आहे? म्हटलं, काका असं असं आहे की मी प्रेग्नंट आहे आणि मी नाटकात एक 4 महिने करते अजून काम, पण 5व्या महिन्यानंतर नाही. मग हा प्रॉब्लेम नाही आहे, हे चांगली गोष्ट आहे. मला इतकं बरं वाटतंय की तुमच्यासारख्या मुली हा पॉझिटिव्हली विचार करता, स्वतःचं करिअर फक्त करिअरचा न करता. आणि तेव्हा मोहन काकांच्या बायकोनी माझी छान ओटी भरली की तू किती छान बातमी सांगतेस ही. सो ते संस्कार आपण बघितलेले आहेत ना लोकांनी आपल्यावरती केलेले, की त्यांनी तेव्हा त्यांचे नुकसान होईल किंवा काय होईल ह्याचा विचार नाही केला. सो त्यामुळे मला काही ते गिल्ट नाही आलं, फ्रँकली स्पीकिंग. आणि आता सगळं कॅल्क्युलेटिव्ह झालंय ना, आता खूप जास्त झालंय. आणि तुला खरंच असं वाटतं दर्शना की आपण जे कॅल्क्युलेट करतो ते होतं? नाही होत. आपण एका खूप सुंदर, श्रीमंत, वेल नोन आणि अशा मुलाशी लग्न करतो आणि त्याचं 8-10 दिवसानंतरच प्रॉब्लेम सुरू होतात. काय कॅल्क्युलेशनने आयुष्य नाही ग चालू शकत तुझं. आयुष्य इज नॉट अबाउट कॅल्क्युलेशन, इट्स ऑल अबाउट लव्ह, इट्स ऑल अबाउट ट्रस्ट आणि तुमचा स्वतःवरती असलेला विश्वास. दॅट्स द ओनली थिंग. अगदी. आणि तू किती महिने केलंस मग ते नाटक? मी पुढचे 5 महिने केलं नाटक. 5 महिने केलं? हो, येस, शपथ. 5 महिने नाटक केलं मी ते. आणि मग डिलिव्हरी नंतर लगेच कामाला गेलीस? हो, मी ऑलमोस्ट 2 महिन्यात कामाला लागले. मी डिलिव्हरी नंतर 2 महिन्यात काय सांगतेस? कोणतं पहिलं? मी पडोसन करत होते, मी एकताची सिरियल. तर तेव्हा असं होतं की पडोसन सिरियल करत होते. जेव्हा पोट दिसायला मी 8 महिन्यापर्यंत काम करत होते, 8व्या महिन्यापर्यंत. 9व्या महिन्याचाच मी तो ब्रेक घेतला आणि मी असं आपल्या सोफ्याच्या पाठी उभी राहायचे, म्हणजे पोट लपायचं. चेहरा माझा बदललाच नव्हता, मला काही स्वेलिंग बिलिंग काही आलं नव्हतं, काही नाही. आय वॉज एकदम ऑलराईट. आणि बसने, रिक्षाने अशी ट्रॅव्हल करायचे मी, फार विचार नाही करायचे. आणि तेव्हा गरज होती तर तेव्हा केलं. आणि एकताचं म्हणणं असं होतं, नाही तू परफेक्ट लग रहे हो आप, क्या है, इनको इसके पीछे खड़ी कर दो, बस संपलं. लाईफ वॉज सो सॉर्टेड. करेक्ट. आता म्हणजे एवढा इश्यू करतात लोक, नो मला इतक्या वाजता जायचं, मला इतक्या वाजता हे करायचं, मी इतक्याच वाजता खाणार. काय उगाच. तसं तुझ्या वेळी काहीच नव्हतं, ते डोक्यात पण नव्हतं. आणि म्हणजे मोनिकाच्या वेळी आता जे आम्ही सेटवर बघितलं ना, मे बी तू काम करत होतीस म्हणून मोनिका इतकी छान सुंदर, ती तर 9व्या महिन्यापर्यंत काम करत होती ना मोनिका. मला ठरलं तर मी तिला विचारलं होतं तुझं काय आहे, हे बघ इट्स ऑल अबाउट हर, की तिला काय करायचं. राईट. मी तिला म्हटलं की तुला जितके दिवस काम करायचं तितके दिवस तू काम कर. तर ती म्हणाली मला काम करायचंय. मग तिने मला फोन केला की ताई मला आता पुन्हा काम सुरू करायचंय, मग मी 10 ते 7 पर्यंत काम करीन. तेव्हा ती मला म्हणाली होती की मी बाळाला घरी ठेवून येईन म्हणून, कारण ना बऱ्याचदा असं असतं ना, आपले स्टुडिओज आपली एवढी हायजीन नसते ना. बरोबर. पण आता ती बाळाला घेऊन येते, त्यामुळे सगळ्यांचीच मजा झालेली आहे त्या छोट्या वृंदाबरोबर खेळण्यात. आणि तू स्वतः हे सगळं बघितलंस, तू काम करत होतीस जेव्हा तू प्रेग्नेंट होतीस, म्हणून मे बी ते सगळं कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशन तिला मिळालं ना या सेटवर. किती नाही ते काय, आता ते आपला सेटच इतका मस्त पॉझिटिव्ह आहे ना की ते सगळेजण एकमेकांना बरोबर सांभाळून घेतात, समजून घेतात. काही वेगळं सांगायची गरजच नाही, म्हणजे फक्त काळजी घेण्याचं काम आपण करायचं.